भगिनींना हात जोडून आदराची नम्र विनंती की आजपर्यंत जे विचार आपण आपल्या जीवनकालामध्ये ऐकले नसतील असे बहुमोल अनमोल विचार आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे। तरी आपल्याला हात जोडून आदराची नम्र विनंती की आज संध्याकाळी 7 वाजता जात नांदूर जयविंदू आश्रमवर सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सत्संगाच्या जन्मदिनावर झालेला आहे, तरी आपल्याला या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यायचा आहे। गुरु महाराज म्हणतात की मनुष्य शरीर मोठ्या भाग्याने आपल्याला मिळालं आहे। जर एकदा हे मनुष्य शरीर आपल्या हातातून निघून गेलं म्हणजेच आपण या संसारातून हे मनुष्य शरीर बनणार नाही। म्हणून म्हटलेलं आहे की एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे मनुष्याचा वारा। तुकाराम महाराज जे आपले मनुष्य शरीर हे भगवंताचं मंदिर आहे असं आपण आपल्या धर्मग्रंथात धर्मशास्त्र पुस्तकात वाचतो। तर तसं ते आहे। तुमच्या परिवारात तुमच्या गावात तुमच्या मित्र परिवारात इतर कोणी व्यक्ती वाढतात तेव्हा तुम्ही त्याला ठेवायला त्याच्या जाताना तुम्ही त्या व्यक्तीला हातही नाही लावत, तसं ते मागे मागे करतात। कोणी 10 रुपयाच्या 50 रुपयाच्या परंतु जेव्हा आपण तिथून घरी येतो तर घरी आल्यावर आपण डायरेक्ट घरात जात नाही। का नाही जात? कारण आपण आपल्या संस्कृतीच्या हिशोबाने आपल्याला वाटतं की एका प्रेताच्या मागे गेल्यामुळे आपल्याला छुवाछूत झालेली आहे, आपण अपवित्र झालेलो आहोत आणि म्हणून घराच्या बाहेर पाणी पिऊन बाहेर आंघोळ करतो आणि एकदा घरामध्ये प्रवेश करतो। तर बाबा जयगुरुजी महाराज म्हणतात विचार केला तर ते तितकं सत्य आहे। ज्यांचा काही अभाव नसताना ज्यांचा काही गुन्हा नसताना आपण त्यांच्या मानेला कारण की आपण फक्त आपल्या जिल्ह्याचा कारखाना करण्यासाठी बेजुबानच्या आंदोलनाची हत्या करतो। म्हणून बाबा जयगुरुजी महाराज म्हणतात की कुठल्याही पशुपक्षीची हत्या करू नका।